मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा। मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला ही नोटीस गेली आहे। सगळ्या प्रतिवाद्यांना 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले गेलेत। लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिल्याचा आरोप केला गेलाय। याचिकाकर्ते भाऊसाहेब पवार यांनी हा आरोप केलाय। हे आरक्षण समाजातली एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी या विरोधात असल्याचाही आरोप करण्यात आलाय। राज्य सरकारने दिलेलं 10% मराठा आरक्षण सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधात असल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस दिलेली आहे। मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेसंदर्भात भूमिका स्पष्ट करा आणि प्रतिवाद्यांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले गेलेत। ही सुनावणी 6 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मराठा आरक्षण दिलं गेल्याचा आरोप केला गेलाय आणि या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे। याचिकाकर्ते भाऊसाहेब पवार यांनी अनेक आरोप केलेत। हे आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी या विरोधात असल्याचा आरोप आहे। त्यासोबतच राज्य सरकारने दिलेलं 10% मराठा आरक्षण सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधात असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। या याचिकेवरती सुनावणी झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे। 6 आठवड्यांसाठी सध्या सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।